नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 19 डिसेंबर दुपारचे 2 वाजत आहेत. आज आपण पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 20, 21 आणि 22 या 3 दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम हवेच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत त्या म्हणजे WD होता हा जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या आता पूर्व भागात गेलेला आहे. त्याच्यामुळे उत्तर भारतातून आपल्या राज्यात तसेच मध्य प्रदेश, गुजरात या भागात थंड वाऱ्याचा प्रवाह हा वाढलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 3 दिवसात राज्यातील तापमान हे कमी होईल, म्हणजे थंडीचं प्रमाण हे वाढेल. दिवसासुद्धा वाऱ्याचं प्रमाण हे थंड वाऱ्याचं प्रमाण हे वाढणार आहे. त्यानंतर केरळच्या दक्षिण पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती अजून पण सक्रिय आहे. त्याच्यामुळे केरळच्या दक्षिण भागात, तमिळनाडूच्या दक्षिण भागात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. याच्यानंतर बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि ही सुद्धा अशीच पुढे येण्याचा अंदाज आहे. याच्यानंतर क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर अरबी समुद्रावर हे जे ढग आहेत हे अतिउंचावरचे ढग आहेत. त्याच्यामुळे हे जे ढग आहेत याचा इफेक्ट आपल्या राज्यात कोणताच जाणवणार नाही आहे. मात्र तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागात आजसुद्धा थोड्याफार ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर मध्य महाराष्ट्रात थोडंफार अंशतः ढगाळ हवामान, तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान आहे. पण पावसाची शक्यता आज राज्यातील कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. त्याच्यानंतर पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 20, 21 आणि 22 डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर पुढील 3 दिवसात राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे. थंडीचं प्रमाण हे विदर्भातील या सर्व जिल्ह्यात वाढणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील या सर्व जिल्ह्यातून आणि मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम मध्य महाराष्ट्र या भागातून सुद्धा थंडीचं प्रमाण हे जास्त राहील. परत एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स आला की थंडीचं प्रमाण परत कमी होईल आणि तिथून पुढे 25 तारखेच्या पुढे परत थंडीचं प्रमाण हे वाढणार आहे. विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यात 12 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील. उत्तर महाराष्ट्र 13 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान. मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागातील तापमान हे 14 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पुढील काही दिवसात राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता 20, 21 आणि 22 डिसेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.